अवकाळी पावसाचा मराठवाड्याला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। हातातोंडाशी आलेलं पीक आडवं झालंय। मराठवाड्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडलेले आहेत असं दिसतं। आता राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शनिवारी लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी आज दिनांक 21/26 राज्यातील नागरिकांसाठी आज दिवसभरातल्या संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली असून व्हिडिओला कुठंही स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। राज्यातील स्वच्छता कामगारांच्या मुलांचे शिक्षण सुरू राहणार असून 3,500 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे। पहिली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून वंचित घटकांसाठी समाज कल्याण विभागाची योजना। बारामतीच्या पश्चिम भागातील आरोग्य सेवा ढासळल्या असून उपकेंद्रे बंद पडलेली आहेत। एकाच रुग्णवाहिकेवर 29 गावांचा भर येत असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलांच्या प्रसूती सुविधा बंद झालेली असून कर्मचारीही वेळेवर उपलब्ध नसल्याने नागरिकांना गैरसोय होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 11 तालुक्यांना अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसलेला असून 201 गावातील 3,802 हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहे। नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आलेले असून मलकापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसानीची नोंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे। स्वाधार योजनेचा 163 प्रस्तावात त्रुटी, कागदपत्रे सादर करा, सरकारकडून आदेश दिलेले असून समाज कल्याण विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे, अन्यथा लाभापासून वंचित राहण्याची भीती। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले तात्काळ 14 दिवसात अदा करा। जिल्हाधिकाऱ्यांचे साखर कारखान्यांना कडक निर्देश देण्यात आले असून 2025-26 गाळप हंगामातील जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा आढावा। चाळीसगाव आणि भडगावमधील 4,500 हेक्टरला अवकाळी पावसाचा फटका बसलेला असून अवकाळी पावसाने केले होत्याचे नव्हते। गिरणा पट्ट्यात मका, ज्वारीचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे। दिव्यांग पोर्टल गैरवापरास सिव्हिल सर्जन जबाबदार। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी मागितला तपासणीचा अहवाल। पोलिसांनी 1.5 वर्षापासून तपासात केली चालढकल, रुग्णालयाला पाठीशी घालत असल्याचा संशय। अचानकच रात्रीतून वीज पुरवठा, चपळगावचे शेतकरी आक्रमक झालेले असून दिवसा वीज पुरवठ्यासाठी प्रयत्न, महावितरणकडून आश्वासन देण्यात येत आहे। अवकाळी पावसाचा फटका, जिल्ह्यातील फळे भाजीपाला पिकांना मोठे नुकसान झालेले असून शेतकरी हवालदिल झालेले आहे। हातातोंडाशी आलेला घास पडला गेलेला असून वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले असून प्रशासनाच्या प्राथमिक अंदाज 122 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे। सोबत वेचणीला आलेला कापूस देखील पण भिजला। बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांना दणका बसलेला असून भाताच्या 5 बाणांवर बंदी घालण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली। या सर्व कारवाईमध्ये 520 विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहे। तर या होत्या मित्रांनो आज दिवसभरातल्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी राज्यातल्या झटपट आणि ठळक बातम्या। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।